नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, पंतप्रधान शेतकरी सन्मान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत ही केली जाते. यावेळी आता शेतकऱ्यांना 22वा हप्ता हा मिळणार आहे. हे जे पैसे मिळतात हे एकूण 3 टप्प्यामध्ये मिळतात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी या पैशाची वाट पाहत आहेत. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे काही जमा झालेले नाहीत. हे असतानाच एक महत्वाची व मोठी बातमी आता समोर आलेली आहे. असं वाटत होतं की हा जो हप्ता आहे हा फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यात मिळू शकतो, मात्र तसं काही झालं नाही. त्यानंतर असं वाटलं की हा जो हप्ता आहे हा होळीच्या आधी पण भेटू शकतो, मात्र तसं देखील काहीच झालं नाही. मात्र मीडियाच्या रिपोर्टनुसार हा जो 22वा हप्ता आहे हा 13 मार्च रोजी मिळू शकतो. कारण त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या दौऱ्यावरती आहेत व या दौऱ्यादरम्यान ते या 22व्या हप्त्याची अधिकृत घोषणा करू शकतात, अशी माहिती मीडियाच्या रिपोर्टनुसार मिळालेली आहे. तर आता राहिला प्रश्न की या योजनेचा लाभ हा कोणत्या शेतकऱ्यांना घेता येणार व कोणत्या शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना अजिबात या 22व्या हप्त्याचा लाभ घेता येणार नाहीत. दुसरं महत्त्वाचं, ज्या घरातील कुटुंबातील व्यक्तीला 10,000पेक्षा जास्त पेन्शन असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत. किंवा तिसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ही सरकारी कामात असेल तर त्या व्यक्तीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या असतील त्या शेतकरी कुटुंबामध्ये तर त्यांना त्याचा लाभ घेता येणार नाहीत. बाकी गोष्टी जर नसतील, म्हणजे ज्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहेत किंवा तो शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी कामामध्ये नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल, त्या शेतकऱ्यांना या 22व्या हप्त्याचा नक्की लाभ होणार. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.